दिग्रस येथील पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यास लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले। एनसी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांनी लाच मागितली आणि यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यास तक्रार केली असता त्यांनी केलेल्या सापळा कारवाईत पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईने मात्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये खळबळ उडाली असून लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्फत मिळालेली माहिती अशी की एका 55 वर्षीय तक्रारदार पुरुषाने दिनांक 11 मार्च 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक नारायण धोंडबाजी लोंढे वय 54 वर्ष, पद पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक पोलीस स्टेशन दिग्रस, जिल्हा यवतमाळ यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती। सदर लेखी तक्रारीवरून दिनांक 11 मार्च 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता नारायण लोंढे पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांना त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कारवाई न करण्याकरिता 5,000 रुपये लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान तडजोड अंती 2,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले। त्यावरून दिनांक 11 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक नारायण लोंढे पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे स्वतःकरिता रुपये 2,000 लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्वीकारून आरोपी लोकसेवक क्रमांक 2 दिलीप प्रल्हाद राठोड वय 41 वर्ष, पद पोलीस हवालदार यांना दिली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहात पकडण्यात आले। पोलीस स्टेशन दिग्रस येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोज ओरके लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ हे करीत आहे। सदरची कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र, सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अतुल मते, पोलीस नाईक सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील व चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल नागमोते सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली। शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक 07232 24 40 02 तसेच टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे।